आज वर्षाच कुकिंग स्टुडिओमध्ये बनणारे मस्त मालवणी फिश करी आणि फिश फ्राय। तुम्ही जर सी फूड लवर असाल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी असणार आहे। तसं पाहिलं गेले तर फिश करी बऱ्याच प्रकारे बनवल्या जातात, पण आज मी इथे मला माहिती असलेली फिश करी कशी बनवायची ते बघणार आहोत। ह्या करी सोबत मस्त गरम गरम तांदळाची भाकरी, मोकळा सुटसुटीत पांढरा भात आणि सोबतीला हा फिश फ्राय अप्रतिम लागतो। एकदम झटपट घरच्या साहित्यापासून आपण एक वाटण बनवून घेणार आहोत। ते कसं बनवायचंय, सोबतीला फिश फ्राय साठीचा मसाला पण कसा बनवायचा हे सगळं आपण पुढे बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हॅलो, वेलकम टू द वर्षास कुकिंग स्टुडिओ। मी वर्षा। पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षास कुकिंग स्टुडिओ। सगळ्यात पहिले आपण करी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धा किलो सुरमई फिश घेतलेत। तुम्ही या ठिकाणी कुठलेही तुमच्या चॉईसने फिश घेऊ शकता। आता यातले काही फिश आपण करीसाठी वापरणार आहे आणि काही फिश आपण फ्रायसाठी ठेवणार आहेत। आता करीसाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचे। त्यासाठी मी इथे 2 उभे चिरून कांदे घेतलेत, अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलंय, 1 टॅमॅटो चिरून घेतलाय, थोडंसं अद्रक, थोडासा लसूण, थोडासा त्रिफळा, थोडासा चिंचेचा तुकडा घेतलाय आणि धणे आणि लाल मिरच्या थोड्याशा पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या ते घेतलंय। आता हे सगळं आपल्याला एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घ्यायचंय। आता आपलं हे वाटण असं बनवून झालं की आपल्याला हे परतून घ्यायचंय। त्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय। आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये ठेचलेला थोडासा लसूण टाकून घ्यायचा। लसूण टाकून झालं की आपल्याला लगेच हे वाटण पण त्यामध्ये टाकून घ्यायचंय। आणि लगेचच आपल्याला थोडासा कढीपत्ता पण यामध्ये टाकून घ्यायचा। आता याला चांगलं तेल सुटलं की आपल्याला यामध्ये काही मसाले ऍड करून घ्यायचे। त्यासाठी मी इथे लाल कलरचं लाल तिखट घेतलंय थोडंसं, त्यानंतर थोडासा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि हा मालवणी मसाला 2 चमचे। हे सारखं एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचंय। आता हे पावडर मसाले चांगले परतले गेले, थोडंसं तेल सुटलं की आपल्याला यामध्ये लगेच पाणी टाकून घ्यायचंय। आता चवीनुसार यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचंय। आता या रश्याला थोडी उकळी आली की थोडेसे आपल्याला आमसूल टाकून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला यामध्ये थोडं फिश टाकून घ्यायचे। थोड्या वेळ असे फिश शिजल्या गेले की वरती मस्त तरी येते। आता गॅस बंद करायचा। अशा पद्धतीने आपली मालवणी फिश करी बनवून तयार झाली। आता आपल्याला फिश फ्राय बनवायला घ्यायचे। आता आपल्याला फिश फ्राय साठीचा एक मसाला बनवायचा आहे। त्यासाठी मी इथे काही मसाले घेतलेत। हे मसाले आपल्याला एकत्र ह्या बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचे। त्यासाठी मी इथे 2 चमचे फिश फ्राय मसाला घेतलाय, 2 चमचे लाल तिखट घेतलंय, अर्धा चमचा हळद घेतलीये, 2 चमचे धना पावडर घेतलीये, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतली, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचंय, अर्ध लिंबू घेतलंय आणि आमसूल भिजत घातलेलं अर्धी वाटी पाणी घेतलंय। आता हा सगळा मसाला आपल्याला हातानेच एकसारखा असा मिक्स करून घ्यायचा। मिक्स करून याची अशी पेस्ट बनवून झाली की आपल्याला या सगळ्या फिशला हा मसाला चांगला चोळून लावून घ्यायचा आहे। आता हे फिश आपल्याला 5 मिनिटांसाठी असेच ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण फिश फ्रायसाठी लागणारं कोटिंग बनवायला घेऊयात। त्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलाय, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय, थोडासा फिश फ्राय मसाला घेतलाय,
थोडंसं लाल तिखट घेतलंय आणि थोडंसं मीठ घेतलंय. आता आपल्याला हे सगळं साहित्य ह्या बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचंय. आता यातलं एक एक फिश घेऊन आपल्याला ह्या रव्यामध्ये चांगला कोट करून घ्यायचा. आता हे सगळे फिश व्यवस्थित कोट करून झाले की आपल्याला फ्राय करायला घ्यायचे. त्यासाठी मी इथे फ्राय पॅन गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. आता एक एक करून आपल्याला हे सगळे फिश तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि 5 मिनिटांसाठी आपल्याला हे एका साईडनी भाजून घ्यायचे. त्यानंतर 5 मिनिटांनी परत पलटी करून दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायचे. आता फिश फ्राय करताना आपल्याला यावरती अजिबात झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर वरच्या साईडला वाफ येते आणि मग फिश मऊ पडतो. त्यामुळे आपला फिश क्रिस्पी लागत नाही. त्यामुळे झाकण न ठेवताच आपल्याला दोन्ही साईडनी हे फिश चांगले फ्राय करून घ्यायचे. आता दोन्ही साईडनी आपले हे फिश फ्राय करून झालेत. मी गॅस बंद करून आपल्याला हे डिशमध्ये काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपली मालवणी फिश करी आणि फिश फ्राय बनून तयार झाले. एकदम सोपी अशी रेसिपी आहे, झटपट तयार होते. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.